सकाळ सकाळ उठून किचन मध्ये गेलो. किचनची हालत एवढी खराब झाली की बाई बघून उलटीच येईल. आणि त्याच्यामध्ये दीदीला किचन मध्ये पाहिलं आणखीन राग आला, कारण ती तिच्या ऑफिसला नेण्यासाठी सलाड बनत होती, आणखीन जास्त राडा करत होती. मग काय मी विचार केला एकदा दीदीला जॉबला जाऊ द्या, मग मी घराची आणि किचनची पण साफसफाई करेल. पण त्याच्या आधी मला नाश्ता करणं खूप गरजेचं होतं, त्याच्यामुळे मी आधी नाश्ता करून घेतला. जशी दीदी जॉबसाठी घराच्या बाहेर पडली तेव्हा मी कपडे धुवून घेतले. आधी गाईज कपडे धुतल्याचा व्हिडिओ मी टाकलेला नाही, कारण मला खूप लाज वाटते. डायरेक्ट मी वाळू टाकल्याचा व्हिडिओ टाकलेला आहे. कपडे धुतले आणि आता वाळायला पण टाकले. त्याच्यानंतर बारी होती आमच्या कबडची. कबड मध्ये एवढा राडा झाला गाईज, तुम्ही बघू शकता. एक एक करून मी सगळे कपडे बाजूला काढले आणि सगळ्यांच्या घड्या करायला चालू केल्या. आधी पॅन्टीच्या घड्या केल्या आणि नंतर मग शर्टच्या घड्या केल्या. आता इथे सगळ्यांना प्रश्न पडेल की भाई हे सगळं तू का काम करतो, हे दीनं काम करायला पाहिजे किंवा तुम्ही दोघांनी मिळून काम करायला पाहिजे. जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही दोघं पण जॉब करतो आणि मुंबईमध्ये जॉब करणं खूप अवघड आहे. माझा जॉब एवढा अवघड नाही, पण तिचा जॉब खूप अवघड आहे, कारण तिचा जॉब घरापासून लांब आहे. त्याच्यामुळे जायला यायला खूप वेळ लागतो आणि खूप हेक्टिक पण बनतं कधी कधी, आणि याच्यामुळेच तिला जास्त टाइम मिळत नाही घरामध्ये जास्त लक्ष द्यायला. तरी पण ती स्वयंपाक वगैरे करत असते. आणि शेवटी गाईज आम्ही दोघे बहीण भाऊ आहोत, त्याच्यामुळे एकमेकांचं काम करणं काही वाईट नाहीये. मला काही लाज वाटत नाही आणि तिला पण कधी काही लाज वाटत नाही माझं काम करण्यासाठी. त्याच्यामुळे आम्ही एकमेकांना हातभार लावतो, कारण जर भांडणं करत बसलं तर गाईज ते काम बाजूलाच राहतं. त्याच्यामुळे मिळून मिसळून काम करणं हे आमचं कर्तव्य आहे. दीदीला याची काहीच आयडिया नव्हती की आज मी घर क्लीन करणार आहे आणि कपड्याच्या पण घड्या घालणार आहे. गाईज मला काम करायला आवडतं, पण जेव्हा मी ती स्वतःहून करेल, जर कोणी माझ्यावर हुकूम केला ना हे काम करते काम कर, मला खूप चिडचिड होते आणि ते काम करूच वाटत नाही. गाईज मी सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवत होतो. बघत बघत एवढे कपडे जमा झालते ना, हे आमच्याकडे वाटलं पण नव्हतं. मुंबईमध्ये येताना आमच्याकडे 4 कपडे होते आणि मुंबईमध्ये आल्यावर इतके कपडे झालते. ज्याच्यामुळे मी जे कपडे लागणार नाही, जे आम्ही रोज यूज नाही करत, ते आम्ही सुटकेस मध्ये घालून ठेवले होते. आणि जे मतलब कपाटमध्ये पण जागा होईल बाकीच्या कपड्यांसाठी. मी इकडे दीदीचा लॅपटॉप आणि चार्जर ठेवत होतो. मला कळत नव्हतं हे तिथं चार्जर आहे का मोठं ते पाणबुडीचं वायर वगैरे आहे. एवढं मोठं वायर होतं. आता कबडचं काम झालं होतं, नंतर मी किचनचं काम करायला घेतो. त्याच्या आधी फ्रीज क्लीन करणं खूप महत्त्वाचं होतं, कारण खूप दिवस झाले फ्रीज क्लीन नव्हतं केलं. फ्रीज मध्ये पण खूप सामान असल्यामुळे गाई सगळं मी बाहेर काढलं आणि फ्रीज क्लीन करून घेतलं. त्याच्यानंतर किचन मध्ये जेवढा मोठा मोठा कचरा दिसेल तेवढा मी डस्टबिन मध्ये टाकून घेतला, कारण तेवढंच इझी होईल स्वच्छ करायला. नंतर घेतला गॅसवर पाणी टाकायला. भाई गॅसवर पाणी टाकले की मला लय भीती वाटायला लागली, कारण भाई कुठं चुकून पाणी गेलं तर गॅस बीस बंद पडला तर. पण नाही तसं झालं, गॅस खूप छान पद्धतीने क्लीन करून घेतला. तर तुम्हाला सगळ्यांना खूप मोठा प्रश्न पडला असेल की तुझी आई कुठे गेली आणि का मदत करत नाही. किचन मधलं काम तर आई करायला पाहिजे. तर तुम्हाला सांगू इच्छितो की आज मला सुट्टी होती ना, तर मी आज आईला सुट्टी दिली होती. आई तर रोजच काम करते, त्याच्यामुळे आईला म्हटलं तू आज झोपून राहा, मी काम करतो आणि माझा मिनी ब्लॉग पण बनेल याच्या नादात. तर आईला मी सुट्टी दिली आणि बाकीचं सगळं काम मी केलेलं. गाईज सगळं काम झाल्यावर मला खूप भूक लागली, त्याच्यामुळे मी माझ्या हातांनी स्पेशल खिचडी बनवली आणि मी मस्तपैकी खिचडी खाल्ली. खिचडी खूप मस्त झाली, त्याच्यामुळे आईला पण खूप आवडली. आणि शेवटी आईनं झाडून काढलं होतं. नंतर मी मिनी ब्लॉग साठी थोडासा झाडू फिरवला आणि आता बारी येते तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवण्याची. हे बघा आमचं फ्रीज किती क्लीन आणि सुंदर दिसत आहे. आणि नंतर येते किचन. गाईज किचन पण खूप सुंदर झालं क्लीन. आईला पण खूप आवडलं. भाई मेहनतीचं फळ आहे हे, माझं खूप छान वाटलं मला. आता इथे कबडची भारी. गाई कबड पण बघून जावा, कारण कबड मध्ये एवढा राडा होता ना. कबड मी तुम्हाला आतमधून दाखवतो. हे बघू शकता आमचं कबड 1 2 3. हा हा.